हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर चला, हे आहेत माझ्या सासरचं घर आणि आता मी जात आहेत माझ्या माहेरी. तर मी ना तुम्हाला माझ्या माहेरमधल्या छोट्या-छोट्याशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही आहे झाडालाच पिकलेली पपई जी माझ्यासाठी ठेवण्यात आली होती. आणि इकडे आल्यानंतर रुद्र बघा कसा मस्ती करायला लागलाय. त्याचं हे डंपर आणि हे जे-सी-बी इकडेच असतं बरं का माती-माती खेळण्यासाठी. आणि आता तो तुम्हा सर्वांना हाय करत आहे. तर त्यालाही तुम्ही कमेंट्स करून हाय नक्की करा. तो ना ब्लॉग सुरू झाल्याच म्हणतो, "मम्मा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग" असं करत असतो बरं का. आणि इकडे ही आहेत मम्मी त्यांची 2 मांजर. हा लसूण मी तुमच्याशी पहिले पण शेअर केलेला होता. हे बघा प्रॉपर शेतामध्ये घर आहेत माझ्या मम्मी त्यांचं. आणि इकडे हे एक पपईचं झाड आहे, त्याला पण खूप जास्त पपया लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे जे पण काही आहेत ना, तर ते सर्व ऑर्गॅनिक आहेत बरं का. याला कसल्याही प्रकारच्या औषधाच्या फवारण्या नाही, काही नाही, काही नाही. हे एकच झाड टोमॅटोचं आहे, त्याला खूप सगळे टोमॅटो लागलेले आहेत. आणि हे फूल सर्वांना माहितीच आहे कसलं आहे, छान वाटतं ब्लॉगमध्ये म्हणून टाकलं. आणि आजोबा आणि नातवाची जोडी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता शिवची तर मज्जा होणार आहेत. आणि हे बघा हे त्याच्या नाकाला ना तो पायऱ्यांवरून उतरण्याचा ट्राय करतो ना, त्याच्यामध्येच तो पडला आणि त्याने एवढं सगळं लागून घेतलेलं आहे. आता माहेरकडचा रानमेवा म्हणजे तसं तर भरपूर सगळं आहेत. ते तुम्हाला हळूहळू पुढे मी दाखवणारच आहे. पण ह्या इलायती चिंचा. तुमच्याकडे याला कोणत्या चिंचा म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या सर्व आम्ही खाल्ल्या. त्या तशा खायला तर फारशा गोड नव्हत्या, पण ठीकठाक होत्या. आणि हे एवढं मोठं त्यांचं इलायती चिंचेचं झाड आहेत बरं का. हे ना म्हणजे मी खूप लहान होते ना तेव्हा आलेलं आहेत. मला तरी वाटतं मी 5वीला वगैरे असेल ना, तर तेव्हाचं झाड आहेत. त्यानंतर मी ना इकडे आल्यानंतर चुलीवरच स्वयंपाक वगैरे बनवत असते. तर त्यासाठी म्हटलं चला आज पण आहे ना चुलीवरती स्वयंपाक बनवून घेऊया. मी लगेच चूल पेटवली, चपात्या चुलीवरतीच बनवून घेतल्या आणि आजचा स्पेशल मेनू होता मस्त मिसळ आणि पाव. तर या सर्वांनी जेवण करायला. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.